सुरणची सुकी भाजी करण्यासाठी मी सुरण बारीक चिरून घेतलंय. ह्याला मी पाण्यामध्ये ठेवलेलं आहे. 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. 2 मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता, मीठ, हिंग आणि मसाले. कढईमध्ये तेल तापत ठेवलंय. आता तेल गरम झालेलं आहे. आता ह्यात मी राई घालून घेते. राई चांगली तडतडली आहे. आता ह्यात मी जिरं घालून घेते. आता यात आपण लसूण जे खलबत्त्यामध्ये चांगलं बारीक असं केरून घेतलेलं जाडसर ते घालून घेतलंय. आपण कांदे घालून घेऊया. आता 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. चांगले कांदे घालून घेते. कांद्याला चांगला तेलामध्ये परतून घेते मी. कांद्याचा सगळा कच्चापणा जाईपर्यंत. गॅस जो आहे मी मीडियम वरच ठेवलेला आहे. आता यात मी हिंग घालून घेते. आणि आपण जी मिरची कापून घेतलेली ती घालून घेते. पाच ते 7 मिनिटं झालेले आहे. आपण तेलामध्ये चांगलं कांद्याला परतून घेतलेलं आहे. आता यात मी सगळे मसाले घालून घेते. गरम मसाला, काश्मीरी लाल मिरची पावडर, हळद, धना जिरा पावडर सर्वांना आता एकत्र करून घेते. आता यात आपण जे सुरण आहे ते घालून घेते. सर्व मसाला सुरणला चांगला एकत्र करून घेते मसाल्याबरोबर. आता यात मी पाणी घालून घेते सुरण शिजवण्यासाठी. पाणी 1 गिलासभर पाणी घातलेलं आहे मी. आता यात आपण चवीनुसार मीठ घालून घेते. आता याला झाकण मारून मी 10 मिनिटापर्यंत मीडियम टू फास्ट गॅसवर शिजवून घेते सुरणला. 10 मिनिटं झालेले आहेत. आता मी चेक करून घेते की आपली भाजी जी आहे शिजली की नाही. हा, आपली आता सुरणची भाजी चांगली शिजून झालेली आहे. आता यात मी कोथिंबीर घालून घेते आणि गॅस बंद करून घेते. झटपट अशी सुरणची सुकी भाजी जी आहे खायला रेडी झालेली आहे. आता ह्याला मी सर्विंग बाउलवर काढून घेते आणि तुम्हाला दाखवते. झटपट अशी सुरणची जी भाजी आहे सुकी भाजी खायला रेडी झालेली आहे. ही भाजी आपण चपाती, पराठा किंवा वरण भाताबरोबर कशाबरोबर पण खाऊ शकतो आणि ही भाजी एकदम झटपट होते. सो
ही तुम्ही देखील करून बघा. आवडली तर कमेंट मध्ये लिहून पाठवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.